नमस्कार मंडळी, जय गणेश सर्वांना. बाप्पांची गाथा या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजची आपली ही कथा कृष्ण पिंगाक्ष गणपती अवताराची कथा असणार आहे. कृष्ण पिंगाक्ष हे गणपती स्तोत्रामधील गणपतीचे तिसरे नाव आहे. तर पुढील कथा अशी आहे. फार प्राचीन काळी पृथ्वी, स्वर्ग, पाताळ या तिन्ही लोकांवरती सूरपद्म नावाचा राक्षस राज्य करत होता. त्याने घोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला की मानव, गंधर्व, ऋषी, देव त्याला कोणीही मारू शकत नाही. या वरामुळे तो गर्विष्ठ झाला, क्रूर आणि निर्दयी झाला. त्याने देवांना कैद केले, ऋषींची साधना तोडली, यज्ञामध्ये विघ्न आणले आणि संपूर्ण सृष्टीला अंधकारात ढकलले. त्याच्या भीतीमुळे सूर्याचा प्रकाशही कमी झाला होता आणि पृथ्वी जणू शोकाने व्यापली होती. देवांनी सर्वत्र उपाय शोधले, पण सूरपद्माला हरवणे अशक्य वाटत होते. म्हणून सर्व देवगण कैलासावर जाऊन गणपतीच्या शरण गेले. इंद्र, अग्नी, वरुण, वायू हे सर्व देवगण एकत्र म्हणाले, हे विघ्नहर्ता, संकट अफाट आहे. सूरपद्माचा अंत करण्यासाठी तुम्हीच एक नवीन अवतार घ्या. भगवान गणेशांनी संपूर्ण परिस्थितीचे दर्शन घेतले आणि धर्मरक्षणासाठी ते एक नवीन रूपात अवतरणार असल्याची घोषणा केली. त्या क्षणी कैलासावर दिव्य प्रकाशाने वातावरण उजळून गेले. त्या तेजातून गणपतीचा एक अद्भुत प्रचंड अवतार प्रकट झाला. कृष्णवर्णी देह, प्रचंड तेजस्वी, तांबूस काळसर मोठे डोळे, ज्या डोळ्यांमध्ये क्रोध आणि करुणा दोन्हीची विलक्षण एकत्रता होती. 10 हातांमध्ये विविध शस्त्र आणि कपाळावर तेजोवलय. या अवताराचे डोळे इतके प्रभावी होते की ज्या ज्या ठिकाणी गणपतीची नजर जात होती त्या त्या ठिकाणी अधर्म जळून नष्ट व्हायचा. त्यांच्या या रूपामुळे देवांनी त्यांना कृष्ण पिंगाक्ष गणपती असे नाव दिले. कृष्ण पिंगाक्ष गणपती थेट सूरपद्माच्या राजधानीकडे निघाले. त्यांच्या पावलांमुळे संपूर्ण पृथ्वी सूरपद्माने दूतांकडून माहिती मिळवली की एक कृष्णवर्णी देव जवळ येत आहे आणि त्यांच्या नेत्रात अग्नीचा प्रकाश जळतो आहे. तो हसून म्हणाला, माझ्या वरांना कोण हरवणार? पण त्याला माहिती नव्हतं कोण साधा योद्धा नव्हे, तर ते साक्षात विघ्नहर्ता गणपती होते. रणांगणात कृष्ण पिंगाक्ष गणपती अत्यंत शांत उभे राहिले. त्यांनी सूरपद्माला सांगितले की आज तुझ्या अत्याचारांचा नाश होणार आहे. सूरपद्माने प्रचंड सैन्य, अग्निबाण, मायावी पशु सोडले, पण कृष्ण पिंगाक्षांच्या नेत्रांच्या तेजाने ते सर्व नष्ट झाले. अग्नी पाण्यात रूपांतर झाले आणि मायावी पशु राखेत बदलले आणि त्यांचे संपूर्ण सैन्य त्यांच्या दृष्टीने नष्ट होत गेले. त्यानंतर सूरपद्म स्वतः युद्धात उतरला आणि त्यांनी भीषण मायाशक्ती वापरली. आकाश लाल झाले, पर्वत कंप पावले आणि समुद्र उसळले. तरीही कृष्ण पिंगाक्ष गणपतींच्या भव्य शांततेपुढे त्याची माया क्षणभंगुर झाली. शेवटी गणपतींनी दिव्य पाश हातात घेतला आणि त्याला म्हणाले की तुझा दर्प आणि तुझा नाश कर. त्यानंतर त्यांनी पाश हवेत फिरवताच सूरपद्माच्या सर्व मायाशक्तीचा नाश करू लागले. अखेरीस सूरपद्म असहाय्य झाला आणि शेवटच्या क्षणी ओरडला की तू कोण आहेस? गणपती शांत स्वरात उतरले आणि म्हणाले, मी कृष्ण पिंगाक्ष, धर्मरक्षणासाठी आलेलं माझं रूप. त्या क्षणी सूरपद्माचा अंत झाला आणि आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. सूरपद्माचा नाश होताच सर्व देव कैदातून मुक्त झाले. पृथ्वीवर प्रकाश परतला. सर्व नद्या सौम्यपणे वाहू लागले. सर्व देवांनी कृष्ण पिंगाक्ष गणपतीचे पुन्हा पुन्हा वंदन केले. गणपती म्हणाले, जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा माझी नेत्र म्हणजे पिंगाक्ष नेहमीच रक्षणासाठी प्रकट होतील, असे म्हणत त्यांनी आपले तेजस्वरूप कैलासात विलीन केले. तर ही होती आपली कृष्ण पिंगाक्ष गणपतीची कथा आवडल्यास तुमच्या प्रियजनांना पाठवा व चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. तोपर्यंत जय गणेश.